आर.टी. प्रवेश 2026-27 कोणकोणते रहिवासी पुरावे तुम्ही लावू शकता हे मी तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम तर हे पहा, तुमचं घर तुमच्या शाळेपासून 1 किलोमीटरच्या आत असलं तर लई चांगले आहे. समजा नसन तर मग 3 किलोमीटरपर्यंत चालते. फक्त काय होते, तुम्हाला जर प्रवेश भेटला तर येण्या-जाण्याचा खर्च तुम्हालाच करावा लागते. हे बघा, हे आहे लिस्ट. याच्यामध्ये पाहून घ्या तुमच्याकडे काय काय, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जे काही आहे ते पाहून घ्या. आधार कार्ड तुमच्या मुलाचा पण चालते, त्याच्यावर जर पत्ता असन तर. आणि महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे भाडेकरार, म्हणजे कोणासाठी, जे लोक भाड्यानं राहते. तर तुम्ही भाड्यानं राहत असाल तर तुम्हाला भाडे करार लागेल. फक्त तो 11 महिन्याचा करार असला पाहिजे. नोटरी केलेला करारनामा, साधा स्टॅम्प पेपर हे बिलकुल चालत नाही. असं जर असन तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. मग कसा पाहिजे तो, तुम्हाला काय करावं लागेल, तालुक्याच्या ठिकाणी जावं लागेल किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी निबंधक कार्यालयात जायचं. आपल्या म्हणजे शासकीय मुद्रांक शुल्क वगैरे भरून तो बनवायचा, तोच चालते, बाकीचे चालत नाही. नोटरी केलेला अमान्य. ठीक आहे. म्हणून तुम्हाला जर प्रवेश पाहिजे असेल तर आजच सगळे काही जे डॉक्युमेंट आहे ते लागा कामाले आहे ना. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.